मी मुलगी आणली? ती कोण बाई? तुमची द्रौपदी. अहो पण ती तुमच्या जातीची नाही. माझ्यापाशी असली तरी ती माझी मुलगी नव्हे, कुणब्याची पोर आहे ती. आणि तुम्ही तर ब्राह्मण. मी तुम्हाला आधीच सांगून टाकली आहे माझी जात. ती ब्राह्मण, कुणबी, ख्रिस्ती, मुसलमान अशी कोणतीही नसून नुसती माणसाची आहे. माझ्या मनोवृत्तीशी जमणारी कोणतीही मनुष्यकन्या मला चालेल, मग ती कोणत्याही जातीच्या आईबापांच्या पोटी आलेली असू दे. माझा आणि द्रौपदीचा स्वभाव धर्म एक आहे. मी खो खो हसले जोशांचं हे म्हणणं ऐकून. मी इतकंच म्हटलं, जोडाजोडीपर्यंत मजल नेणाऱ्यांचा स्वभाव धर्म एक. होय गुजाताई, आपण आपलं काम चोख करायचं. मग कुणी कुरापत काढली की त्याची भीडभाड धरायची नाही, त्याला जोडा दाखवायचा, असा माझा खाक्या आहे. द्रौपदीनंही हाच बाणा माझ्या प्रत्ययाला आणून दिला आहे, म्हणूनच ती माझ्या मनात भरली. पत्करलेलं काम वक्तशीर आणि सुबक करायचा आपला गुणही तिनं मला दाखवला आहे. माझी जोडीदारी व्हायला ती योग्य आहे अशी माझी खात्री पटली आहे, म्हणून मी ही मागणी करतो आहे. बोला, तुमची तयारी आहे की नाही? अशा प्रश्नाचं उत्तर तडकाफडकी देणार तरी कसं? मी म्हटलं, द्रौपदीला विचारलं पाहिजे, तिचं मत घेतल्याशिवाय. तिचं मत मी घेतलंय, तिची संमती आहे या गोष्टीला. तुमची हरकत नसेल तर ती तयार आहे. पण तिच्या बाबतीत दुसरीही एक अडचण आहे. ती विवाहित मुलगी आहे. तिचा नवरा आज देशोधडीला लागला असला तरी अद्यापी जिवंत आहे. त्यानं तिला फारकतही दिलेली नाही. विवाहित स्त्रीशी लग्न कसं करता येईल तुम्हाला? सगळा विचार केलाय मी. एवढंच नव्हे तर काडीमोड मिळवण्याची माझी खटपट चालूही झाली आहे. 8-15 दिवसात मला ती मिळेल. 4 पैसे सोडले की सगळ्या गोष्टी जमतात. जोशीबुवांनी आपली योजना आखून तयार ठेवली होती. मी म्हटलं, तुम्ही म्हणता हा तसं घडून आलं तर वाईट नाही, पण फारकतीचं म्हणता ते आधी करा. फारकतीचा कागद मला दाखवा, म्हणजे मग पाहू केव्हा आणि काय करायचं ते. महिनासुद्धा उलटला नाही या गोष्टीला. जोशीबुवा माझ्याकडं एक कागद फेकून म्हणाले, ही घ्या गुजाताई, तुमच्या द्रौपदीची सोडचिठ्ठी. द्रौपदीच्या सासऱ्याला गाठून, त्याची समजूत घालून, पैशाचं आमिष दाखवून आणि तुरुंगात प्रत्यक्ष भेट घ्यायला लावून त्यांनी ती सोडचिठ्ठी आणवली होती. जेलर समोर ती चिठ्ठी लिहिली गेली होती आणि तिच्या खरेपणाबद्दल संशय घ्यायला जागा उरलेली नव्हती. द्रौपदीची या गोष्टीला मान्यता आहे हे मी आधीच विचारून ठेवलं होतं. जोशीबुवांसारख्या तापट नवऱ्याची बाईल होण्यात काय काय परिणाम होऊ शकतील. आज तो खुशीत असला तरी उद्या तो न बिथरेल याचं काय नेम, आणि बिथरला तर पुढं काय करायचं असं मी तिला मला सुचलं ते विचारलं. पण तिनं म्हटलं, ते बिथरले आणि त्यांचं माझं जमेनासं झालं नि त्यांनी मला टाकलं तरी माझं काय नुकसान होणार आहे. आज आपण राहतो तसं पुढंही राहू. अखेर द्रौपदी जोशीणबाई झाली. जोशी द्रौपदी विवाह नोंदवून घेतला. मिया बीवी राजी, मग काय करणार काजी म्हणतात तसं आमचं झालं. त्यांनी आपलं आपण पक्क करून ठेवलं होतं. आमच्या हरकती शंका काही म्हटल्या काही त्यांना अडवू शकलं नाही. दोघं सुखी झाली. माझ्यावरची एक जबाबदारी हलकी झाली याचा मला आनंदच वाटला. द्रौपदी ही आपलं नवीन घरकुल सजवायला गेली. आता मात्र मी एकटी राहिले. तरी पण या एकटेपणाची मला मौजच वाटू लागली. शरीरानं मी एकटी होते, पण मनानं माझं मन माझ्या एकटीभोवतीच घुटमळत नव्हतं. आतापर्यंत जो परिवार मी जमवला त्याचेच विचार मला स्वस्थता लाभू देत नव्हते. त्या विचारात मला अपूर्व समाधान लाभत होतं आणि त्याबरोबर अनाहूत काळज्याही सतावून सोडत होत्या. ज्यांचं पत्नीपद मला लाभलं, ज्यांच्या सहवासाचा, प्रेमळपणाचा, हितोपदेशाचा मला लाभ झाला, त्यांच्या जीवनात मी आनंद निर्माण करू शकले. जी गौरी क्षणभर माझ्या जीवनात चमकून गेली, जिच्या आपत्तीनं मी व्याकुळ झाले, तिला रावजींसारखा अनुरूप सहचर मिळाला, या गोष्टींनी कृतार्थ झाल्यासारखं मला वाटत होतं. अक्का, बापू, बाळाभाऊ, डॉक्टर देव अशी नवस करूनही लाभणार नाहीत अशी माणसं आपल्यावर निरपेक्ष ममता करतात, ही गोष्ट मला निरंतर आनंद देत होती. वारुताईसारखी बहीण मला लाभली. तिच्या उदास रुक्ष जीवनात माझ्या पुढाकारानं सुखासमाधानाची फुलबाग फुलली. कंठेबुवासारखा हतभागी जीव आपल्या प्रयत्नानं आज आनंदमय जीवन उपभोगू लागला. आईबापांना मुकलेल्या आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कळपात शिरू लागलेल्या आशा विश्वासला मी हाताशी धरलं.
धरल्यासारखं चीजही झालं. मोठमोठ्या धनेत्तर माणसाच्या मुलीलाही जो विद्याकलांचा लाभ होत नाही तो आशाला आपण करून दिला. तिला कर्तबगार, हौशी, प्रेमळ आणि संपन्न जोडीदार मिळाला. द्रौपदीसारख्या वेश्या जीवनाच्या खड्ड्यात पडू पाहणाऱ्या पोरीला आपल्यामुळं मानाचं गृहिणीपद मिळालं. या सर्व गोष्टी आठवून मला धन्यता वाटत होती. पण त्याबरोबरच ही बसलेली घडी विस्कटून हे सुखी जीव पुन्हा दुःखी होतील का अशी काळजीही माझ्या मनात येरझारा घालीत होती. प्रेम हे अशुभ शंका घेतं असं शहाणी माणसं म्हणतात याचा मला अनुभव येऊ लागला. सर्व काही मजेत चाललेलं मी पाहत होते, पण त्याचवेळी अवघडलेल्या वारुताईची सुखरूप सुटका होईल का? रानात गुराढोरात वावरणाऱ्या आशाला शाप किरडू शिवेल. गाई म्हशीच्या शिंगानं ती जखमी होईल. खासे घोडा बेफाम सोडतात, त्यांना एखादी वेळी अपघात होईल. हिरवट जोशीबुवा आणि तापड द्रौपदी यांचा खटका उडून दोघांची तोंडं दोन दिशांना होतील, अशा अकारण शंकाही मनाला उद्विग्न करीत होत्या. विश्वासबद्दलची हुरहुर तर अखंड बेचैन करीत होती. मी सर्वांचं आपल्या परीनं चांगलं केलं, पण विश्वास बाळाला मात्र देशोधडीला लावलं या जाणीवेनं मी स्वतःवर संतापत होते. सुख आणि दुःख यांचा एकदम अनुभव घेत मी दिवस कंठत होते. आता मी जगाच्या प्रवासाला घराबाहेर पडले, पण या प्रवासात मी मिळवलं काय हा प्रश्नही राहून राहून मनात येत होता. काहीतरी स्वतःचं असं महत्कार्य उभारावं, ते यशस्वी करून दाखवावं ही आपली महत्वाकांक्षा होती. ती कितीशी सिद्धीस गेली. 4 माणसं भोवती जमून संसारी माणसाचं जीवन आपण जगलो नाही का? आणि हे जीवन काय आपणाला घरात राहूनच जगता आलं नसतं? देशसेवा, समाजकार्य असं काहीतरी लोकांचे डोळे दिपवण्यासारखं कार्य आपणाला करता आलं नाही. या कल्पनेनं मन उद्विग्न झाल्यासारखं होई. नाही म्हणायला रावजींचा उपदेश मी यथाशक्ती आचरून दाखवला एवढं एक समाधान मला वाटत होतं. जातीभेदाच्या रूढीच्या कल्पना मनातून काढून टाकल्या पाहिजेत आणि माणुसकी हा एकच धर्म माणसानं पाळला पाहिजे हा रावजींचा उपदेश मी पाळला होता. निदान त्या उपदेशाला विसंगत अशी कोणतीही गोष्ट माझ्या हातून घडली नव्हती. समाधान आणि काळजी, कृतार्थता आणि विफलता यांनी माझ्या मनाची अशी ओढाताण चालवली होती. आज मी माझी ज्ञानेश्वरी रावजींची जुनी पत्रे वाचायला घेतली आहेत. मी त्यात रंगून गेले आहे. त्यातल्या एका भागानं मला हवं हवं असं वाटत होतं, पण ते काय हे उमगत नव्हतं. ते गवसल्यासारखं मला वाटतं आहे. रावजींनी या पत्रात माझ्या भित्र्या मनाची थट्टा केली होती आणि म्हटलं होतं, आपल्या एकट्याविषयी विचार करीत बसणं हे आंधळेपणाचं लक्षण आहे. माणसानं स्वतःला इतकं महत्त्व का द्यावं? या दुनियेतल्या अब्जावधी माणसांच्या गर्दीत आपण किती क्षुद्र. समुद्र किनाऱ्यावरील वाळूच्या एका कणा एवढीच आपणाला किंमत. आपल्या एकट्याच्या सुखदुःखाची मिजाज बाळगण्यापेक्षा अखिल मानवजातीच्या सुखदुःखाशी समरस व्हावं. सर्वांचं दुःख हलकं करायला झटावं. सर्वांच्या सुखात भर घालायला धडपडावं. सर्वांच्या सुखातला वाटा आपल्याला मिळतोच. सर्वांबरोबर दुःख भोगताना त्याचे चटके दुस्सह होत नाहीत. फार मोठं ओझं पेलण्याची कुवत आपणात नसेल तर शेजार पाजारच्या 4 मंडळींना सुखी करण्याचं ध्येय ठेवावं. दुसऱ्यामध्ये स्वतःला मिसळून घ्यावं, म्हणजे आपली सुखदुःख तीव्र होत नाहीत. रावजींचा हा उपदेश मी मनात साठवून ठेवलेला आहे. त्याप्रमाणेच आतापर्यंत माझी वाटचाल झाली. पण कितीदा वाचलं तरी या लिखाणात मला नवा संदेश मिळाल्यासारखं वाटतं. आजही मला असंच वाटतं आहे. आतापर्यंत जमवलेला परिवार माझ्यापासून दूर झाला आहे. आता दुसरा मेळावा जमवून त्यांना सुखी करण्याचा उद्योग का करू नये? बघावी काहीतरी धडपड करून. स्वस्थ बसायचं म्हणजे कसंच वाटतंय. नवं काहीतरी करावं ही माझी इच्छा जागच्या जागी विराम पावणार काय? माझ्या वाट्याला हे आजारीपण का आलं? उन्हा पावसात, थंडी वाऱ्यात खणखणीत असायची माझी प्रकृती. शिळं पाकं खाऊन मी पचवलं. क्षणाची उसंत न घेता दिवसभर राबले. रात्रीच्या रात्री जागून काढल्या. पण माझ्या प्रकृतीनं कधी जिकीर केली नाही. माझा हा घट्टपणा पाहून अक्का म्हणायच्या, गुजाताई, देवानं तुझं शरीर लोखंडाचं बनवलं काय गं? त्यांचे उद्गार ऐकले म्हणजे मला आनंद वाटायचा. पण आज माझ्या अंगात ते त्राण कुठं उरलं आहे? घासभर भात खाताच पोट भरून येतंय. नुसती देवाला जाऊन आले तर बसल्या जागेवरून उठू नये असं वाटायला लागलंय. औषध घ्यायला पाहिजे. अंगावर दुखणं काढलं.
पण झाकून थोडंच राहणार. सगळ्यांनी काहूर उठवलंय मला बरं नाही आणि मी त्यांच्याकडे जाऊन पडून राहावं म्हणून. पण या लोभातल्या माणसांवरही भार घालायचं जीवावर येतंय. लोकांसाठी झिजावं हा माझ्या मनाचा हव्यास अजून कमी झालेला नाही. दुसऱ्यांनी आपल्यासाठी कष्ट करावे ही कल्पनासुद्धा बरी वाटत नाही मनाला. शरीर थकलं म्हणजे मनही दुबळं होतं की काय कुणास ठाऊक. मी आता फार दिवसांची सोबती नाही असं मला वाटायला लागलंय. आणि खरोखरच तसं घडलं तर त्यात वाईट काय आहे? उलट लवकर झालं तर बरं म्हणते मी. आज अक्का, वारुताई, द्रौपदी माझ्यासाठी खस्ता खात आहेत. त्यांचे कष्ट तरी वाचतील. मरणाचं भय मला मुळीच वाटत नाही. मी अगदी समाधानानं मरणाचं स्वागत करीन. पण खरंच समाधानानं मी मरणाच्या स्वाधीन होईन का? नाही व्हायची. अजून एका गोष्टीची माझी इच्छा पुरी झाली नाही. रावजींनी माझ्या कार्याचं मोल जाणलं तरच मी खरी समाधानी होईल. आणखी एक इच्छा अपुरी आहे माझी. माझ्या विश्वास बाळाला मी डोळे भरून पाहिलं नाही अजून. मरायच्या आधी होईल का त्याची भेट? रावजींना तर पत्र टाकलंय. विश्वासला टाकलं असतं, पण पोर पृथ्वीच्या पाठीवर कुठं आहे हे माहीत कुठं आहे? नशीब माझं. आज कसंबसं लिहिते आहे मी. ॲनिमियाच्या भरतीला ताप आला आहे आणि त्यानं माझ्या अंगातली होती नव्हती तीही शक्ती संपुष्टात आल्यासारखं वाटतंय. 4-8 दिवस तरी आता मी या जगात राहीन की नाही कुणास ठाऊक. डॉक्टर माझ्या शरीरात औषधं टोचत आहेत आणि मी यातूनही उठेन असं अक्का बापूंना सांगत आहेत. मानवी जीवित हे महाविचित्र गूढ आहे. अगदी अखेरचा श्वास निघून जाईपर्यंत हताश होऊ नये आणि प्रयत्नात शिथिलता आणू नये असं डॉक्टर म्हणतात. त्यांचा हा आशावादीपणा पाहून वाटतं की आपण तरी धीर का सोडावा. पण नाहीच यश आलं तर? न येईना. वाईट काय होणार त्यात? तरी पण ह्यांचं दर्शन झालं नाही, विश्वास बाळ भेटला नाही आणि हा सगळा प्रेमळ परिवार सोडून जायचं. मी काही पुण्य केलं असेल आणि स्वर्ग म्हणतात तो खराच मला लाभणार असेल तर तिथं अक्का वारुताईंसारख्यांचा गोड सहवास मला लाभेल का? अशक्य. तिथं देव म्हणायचे कोणी अवतीभोवती जमतील, पण त्यांच्यापेक्षाही देव माणसंच मला हवीशी वाटत आहेत. त्यांनी माझ्यावर ममता केली. सख्या भावा बहिणीला माणसं झिडकारतात, पोटच्या गोळ्याला विटतात, पण या साऱ्या माणसांनी लेक म्हणून बहीण म्हणून माझ्यावर माया केली. मी जगात येऊन दुसरं काही मिळवलं नाही तरी या माणसांचं प्रेम मी मिळवलं. त्यांनी ते मला दिलं. या साऱ्यांना माझी स्मृती उडाली नाही तवरच नमस्कार करून घेते. माझ्या जगातल्या वाटचालीची ही कहाणी मी साधेल तेव्हा साधेल तशी लिहिली. कुणाला मुद्दाम सांगावी असं काय असणार माझ्या कहाणीत? विद्या, कर्तबगारी, पैसा यांच्या जोरावर मोठमोठी कार्य करून जगाचे डोळे दिपवणारे मोठे मोठे लोक आहेत. माझ्यापाशी यातलं काही नाही. या मोठ्या माणसांच्या चरित्रकथा लिहिल्या जातात आणि त्यापासून लोकांना स्फूर्ती मिळते, महत् कार्याची प्रेरणा मिळते. माझ्या हातून मोठं काही घडलं नाही आणि म्हणून माझ्या या भारुडात कोणाला कसला संदेश मिळायचा नाही. मी लोकांसाठी हे लिहिलंच नाही मुळी. माझ्या आयुष्यात भेटलेल्या माणसांच्या हाती माझ्या मागं हे भारूड गेलं आणि त्यांनी ते वाचलं तर आपली गुजाताई कशी होती हे त्यांना आठवावं एवढाच माझा उद्देश. हे भारूड लिहिताना आजपर्यंत मी आनंद अनुभवला हा फायदा माझ्यापुरता मला मिळाला. खूप झालं हे. माझ्या भोवती जमलेली ही मायेची माणसं सर्व बाजूंनी चांगली आहेत, पण त्यांचा एका बाबतीत मात्र भारी कठोरपणा आहे. तो मला त्रासदायक वाटतो. मी अशा मरणाच्या दारात घुटमळत असताना तरी त्यांनी माझा असा कोंडमारा करायला नको होता. माणसाची अखेरची इच्छा पुरवावी असं म्हणतात. फाशी द्यायच्या माणसाला शेवटच्या घडीला काय हवं ते देतात म्हणे. पण माझी मायेची माणसं मला हवं आहे तेच नेमकं करू देत नाहीत. त्यांनी आतापर्यंत माझ्यावर प्रेम केलं. आज माझ्यासाठी दिवस रात्र जागून परोपरीच्या खस्ता खात आहेत. भुवांनी गायनशाळा बंद ठेवली आहे. बाळाभाऊ छापखान्याकडे फिरकत नाहीत. बापू रजा घेऊन डॉक्टरकडं खेटे घालत आहेत. जोशीबुवांचं दुकानही बंदच आहे म्हणे. बागामळ्यांचा अटाळा मोकळा सोडून खाशांच्या येरझाराही चालू आहेत. तान्ह्या नंदाला पाळण्यात कुरकुरत ठेवून वारुताई माझे पाय चेपायला धावते आहे. अक्कांनी जेवण सोडलंय म्हणे, पण मला दूध पाजायला त्या पुढं सरसावत आहेत. इस्पितळातल्या पगारी दाया करणार नाहीत अशी सेवा चाकरी आशा द्रौपदींनी चालवली आहे माझी. त्यांच्या या एक एक गोष्टी पाहून माझा ऊर भरून येतो आहे.
त्यांचे हे उपकार फेडायला किती जन्म घ्यावे लागतील असं वाटतंय. पण उपकार आणि आभार हे शब्दही उच्चारण्याची बंदी केली आहे त्यांनी मला. मी आभाराचं नाव काढीन तर या बायांनी आपल्या आणि आपल्या मुलालेकरांच्या गळ्याची शपथ घातली आहे मला. केवढी कठोर शिक्षा ही. तरी पण माझं कर्तव्य मला केलंच पाहिजे. यांनी शपथेच्या कुलपानं माझं तोंड बंद करून ठेवलं असलं तरी माझी लेखणी काही काढून घेतली नाही. तीही घेतील एखाद्या वेळी. आणि आता काढूनच कशाला घ्यायला पाहिजे. मलाच आज ती खाली ठेवावी लागणार आहे. पण ती ठेवायच्या आधी मी तिच्या तोंडानं या साऱ्या उपकारी माणसांना माझे प्रणिपत सादर करते. लहान असतील ती वयानं असतील, कृतीनं आणि वृत्तीनं ती थोरच आहेत. म्हणून सगळ्यांनाच माझे शतशः प्रणाम आहेत. त्यांचे माझ्यावर अनंत उपकार झाले आहेत आणि त्याबद्दल मी साऱ्या जणांचे मनोभावानं आभार मानते. आणि या सर्वांचं सदैव भलं हो अशी जगाचा जो कोणी चालक असेल त्याच्यापाशी मागणं मागते. माझ्या फिरत्या व्यवसायाचा मला आताशा वीट आल्यासारखं झालं आहे. वास्तविक मी प्रवासाचा शौकी. अंगात तारुण्याची रग असताना वाटेल तेवढी दगदग सोसून मी प्रवासाची संधी साधून घेत असे. पण अलीकडं ती रग राहिली नाही आणि आगगाड्या मोटारीतली खेचाखेची यामुळं प्रवास म्हणजे अंगावर काटा उभा राहतो. आजही घराबाहेर पडताना मला मोठं संकट ओढवल्यासारखं वाटत होतं. यावेळच्या माझ्या सफरीत नाही म्हणायला एकच आनंदाची गोष्ट होती. ती म्हणजे बापू अक्का या मित्र दंपतीची फार दिवसांनी मला भेट होणार होती. मी बापूंच्या घरात पाऊल टाकलं पण मला तिथं नेहमीचा उल्हासितपणा दिसला नाही. बापू माझ्या स्वागताला पुढे आले. आलात, बरं झालं असं त्यांनी म्हटलंही. पण त्यांच्या चर्येवर मला तजेला दिसेना. सौ अक्कांची चर्या ही काळजीनं भारावलेलीच दिसली. ज्यांना मी कधी पाहिलं नव्हतं अशी अनोळखी मंडळी तिथं वावरताना दिसली. त्यांच्या तोंडावर देखील उदासीनताच पसरलेली होती. त्या वातावरणात मला गुदमरल्यासारखं झालं. मला त्याचं कारण कळेना. ठीक आहे ना सगळं? मी उलगडा करून घेण्याच्या हेतूनं बापूंना विचारलं. एवढंच उद्गारून बापू थांबले. अक्का काही न बोलता आत गेल्या. जाताना त्यांनी डोळ्याला पदर लावलेला दिसला. मी भ्यालो. बापूकडं भेदरलेल्या नजरेनं पाहू लागलो. माझा आशय ओळखून बापू म्हणाले, आमची गुजाताई माहीत आहे ना तुला दादा? हो, 15 वर्षामागं मी तुमच्याकडे आलो होतो तेव्हा. गुजाताई ही नुकतीच आली होती. असलं ध्यान कुठून पैदा केलं अशी तू तिची थट्टाही केली होतीस, आठवतं? हो, आठवतं तर. आणि त्या थट्टेनं अक्का रागवल्याही होत्या माझ्यावर. त्यानंतर आतापर्यंत मी तुमच्या त्या गुजाताईंना कधी पाहिलं नसलं तरी त्यांची आठवण मला वरचेवर होते. आमच्या हिला अक्कांची पत्र मधून येतात. त्या प्रत्येक पत्रात आमच्या गुजाताईनं हे केलं आणि आमच्या गुजाताईनं असं म्हटलं, असं काहीतरी असतं. अक्कांच्या मनावर गुजाताईचा चांगलाच पगडा दिसतो. हो, सगळ्यांचंच असं होतं. तुझ्या लिहिण्या बोलण्यातही आमचा दाजी उमटतोच की एकसारखा. वैशिष्ट्यपूर्ण माणसं लाभली म्हणजे त्यांची छाप कुणाच्याही मनावर अशीच बसते. गुजाताईनं तिच्याच काय पण आम्हा सगळ्यांच्या मनावर अशीच छाप पाडली आहे. पण आज तिचं असं होऊन बसलंय. बापूंचा स्वर बोलता बोलता घोगरा झाला. त्यांचे डोळे डबडबले. मी भिवून गेलो. काय झालंय गुजाताईंना? मी अधीरतेनं विचारलं. मरणाच्या दारात बसली आहे बिचारी. चला पाहूया. थांब थोडा वेळ. तिचा डोळा लागलाय म्हणे. सारी रात्र जागून काढली. आता चहा स्नान उरकून घे, मग जाऊ तिच्याकडं. मी माझी आणिकं उरकली. बापू अक्का आणि मी बोलत बसलो होतो थोडा वेळ. माझ्या घरचा क्षेम समाचार त्यांनी विचारून घेतला. मीही त्यांच्याकडलं नवल विशेष ऐकून घेतलं. आमचं बोलणं चालू होतं तरी अक्का बापूंचे डोळे आणि मन गुजाताईच्या खाटेकडेच लागलेली आहेत हे मला समजून येत होतं. आशा घाईघाईनं येऊन म्हणाली, अक्का, डॉक्टर आलेत. इंजेक्शन देणार आहेत. पाणी उकळायचंय. आधण सळसळतच आहे, आलेच घेऊन. अक्का स्टोव पातेलं घेऊन उठल्याच आम्ही त्यांच्या मागोमाग गुजाताईच्या खोलीकडे निघालो. गुजाताई आपल्या जागी निश्चेष्ट पडल्या होत्या. त्यांच्या आजूबाजूला माणसं होती पण कोणाचा श्वासोच्छवासही ऐकू येत नव्हता. इतकी स्तब्धता तिथं नांदत होती. खोलीत अवर्णनीय स्वच्छता दिसत होती. गुजाताईंचं अंथरूण पांघरून परीड घडीचं होतं. सामानासुमानाची कसलीही अडगळ खोलीत नव्हती. उदबत्तीचा सुगंध तिथं दरवळत होता.
मृत्यूची छाया पसरल्याचं आधी कळलं नसतं तर कुणी श्रीमंतीण मजेनं राजविलासाचा उपभोग घेत आहे असं मला वाटलं असतं तो देखावा पाहून. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. गुजाताईनं डोळे उघडले आणि क्षीण स्वरात विचारलं, झालं नाही का अजून? निष्फळ प्रयत्न का करता आहात डॉक्टर? बोलायचं नाही असं सांगितलंय ना मी, डॉक्टर म्हणाले. गुजाताई हसल्या आणि त्यांनी फिरून डोळे मिटून घेतले. आम्ही बाहेर आलो. बापूंनी डॉक्टरकडे प्रश्नार्थक नजर टाकली. कालच्यापेक्षा वाईट तरी खास नाही. डॉक्टरांच्या या शेऱ्यानं सुद्धा सर्वांना हायसं वाटलं. डॉक्टर म्हणाले, ताप कमी झालाय, आता तो फार करून चढायचा नाही. आजचं हे 3रं इंजेक्शन. 5वं इंजेक्शन दिल्यावर काय रिॲक्शन होईल यावर यशापयश अवलंबून आहे. परवाचा दिवस उलटल्यावर मग परवा पाव तर थांबता कशाला डॉक्टर? आजच देऊन टाका की उरलेली 2ही इंजेक्शनं. लवकर बरी होऊ दे हो माझी माय. द्रौपदीचा हा भाबडा उतावेळपणा डॉक्टरांनाच काय पण आम्हालाही गमतीदार वाटला. डॉक्टर गेले. आशा बाहेर आली आणि अक्कांच्या कानाला लागली. अक्का माझ्याकडं पाहून हसल्या व म्हणाल्या, गुजाताईनं तेवढ्यातल्या तेवढ्यात तुम्हाला हेरलं बरं का दादा. पाहुण्यांना घेऊन ये असा निरोप आलाय तिचा. अक्काबरोबर मी गुजाताईंच्या खोलीत गेलो. आपले जीर्ण हात चादरीबाहेर काढून त्यांनी मला नमस्कार केला आणि विचारलं, केव्हा आलात? नवं पुस्तक काय काढलं? फार दिवसात पुस्तक नाही म्हणून रागावले आहेत अक्का तुमच्यावर. तुम्ही अगोदर बऱ्या व्हा, वाटेल तितकी पुस्तकं देईन मी अक्कांना, म्हणजे तुम्हाला, मी उत्तर दिलं. तुम्ही आला बरं वाटलं. तुम्ही चहा घेतला की नाही? 9:30 होऊन गेले असतील. माझा चहा झाला. अगदी ताज्या दुधाचा फक्कड चहा दिला अक्कांनी मला. पण आता आमच्या काही चौकशा करायच्या नाहीत तुम्ही. डॉक्टरांनी बोलायचं नाही अशी ताकीद दिली आहे ना तुम्हाला? बरं तर नाही बोलत आहे, लक्षात माझी ती ताकीद. आम्ही बाहेर आलो. अक्कांनी मला विचारलं, दादा यातून गुजाताई वाचेल असं वाटतं तुम्हाला? हो, तुम्हा सर्वांच्या सदिच्छा फलद्रूप झाल्या वाचून कशा राहतील? काहीतरी बोललं पाहिजे म्हणून मी म्हणालो, तुमच्या तोंडात साखर पडो. माझी गुजाताई बरी झाली तर तुम्हाला मुद्दाम बोलावून आणून खाल तितके पेढे आणि प्याल तितका निरशा दुधाचा चहा देईन. गुजाताईच्या आठवणी मागून आठवणी अक्का सांगत होत्या आणि त्यांच्या एक एक गोष्टीने अक्कांचे डोळे पाणावत होते. गुजाताईंनी केलेल्या एक एक गोष्टी ऐकून मला नवल वाटत होतं. त्यांच्या विचाराची थोरवी पटत होती आणि प्रथमदर्शनी ही कोणीतरी अशीच वेंधळीबाई पोट भरण्यासाठी अक्का बापूंच्या आश्रयाला आली असेल हा संशय घेतल्याबद्दल मी मनातल्या मनात ओशाळलो होतो. जेवण करून बापू आणि मी वामकुक्षी करावी म्हणून पडलो खरे, पण बापूंनी चालवलेल्या गुजाख्यानात आम्ही दोघेही तल्लीन होऊन गेलो होतो. 3रे प्रहरच्या चहाची वर्दी येईपर्यंत आम्ही एकाच गुजाताईच्या जीवनकथेत गुंग होऊन राहिलो होतो. आमचा चहा पुरता झाला नाही तोच दरवाजात ताई अशी प्रेमळ हाक ऐकू आली. सर्वच मंडळी उत्सुकतेनं बाहेर गेली. आशानं भावाला पाहताच, कोण विश्वास असं म्हणून त्याच्याकडं धावच घेतली. विश्वासचं तिच्याकडं लक्ष कुठं होतं. ताई ताई कुठं आहे माझी? तो अधीरतेनं म्हणाला. वारुताई दिसताच तिला मिठी मारून त्यानं विचारलं, मावशी असं एकमेकांकडं बघता काय तुम्ही? ताई कुठं आहे सांगा ना. कामाला गेली कुठं? कुठं गेली आहे? धीर धर माझ्या राजा, तुझी ताई इथंच आहे. तुझ्या वाटेकडंच डोळे लावून पडली आहे बिचारी. आता तरी आलास, हे नशीब तिचं आणि तुझं. वारुताईचा कंठ दाटून आला. विश्वास गोंधळून गेला. काय प्रकार आहे याची त्याला काय कल्पना असणार? अक्कांनी पुढं होऊन त्याला जवळ घेतलं आणि समजुतीच्या स्वरात म्हटलं, बरं का विश्वास बाळ, तुझ्या ताईला की नाही बरं नाहीये आताशा. तिला स्वस्थ पडून राहायला सांगितलंय डॉक्टरांनी. तिच्याजवळ गेल्यावर तिच्या अंगाशी झटायचं नाही, लहानपणासारखं आणि मोठ्यानं बोलायचंही नाही. असं कसं झालं हो? माझ्या कामाला सुरुवातीलाच असा नाट लागला. विश्वास हताशपणे बोलला. कसलं काम काढलं आहेस तू? माझ्या चित्राचं आणि पुतळ्यांचं प्रदर्शन मांडलंय मुंबईला. ते पाहायला घेऊन जाणार होतो मी ताईला. ताईचा पुतळा केलाय मी. तो रे केव्हा आणि कशावरनं केलास? वारुताईनं विचारलं. पळून जाताना तिचा फोटो नेला होता मी. शिवाय ताईचं चित्र माझ्या मनावर कोरलेलंच आहे. पुतळा फारच छान झाला आहे मावशी. हे बघ कलादर्शनानं काय लिहिलंय. विश्वासनं कलादर्शाचा अंक खिशातून काढला. आम्ही तो आळीपाळीनं पाहिला. त्यात गुजाताईंच्या पुतळ्याचा फोटो होता. त्याच्या खाली माऊली हे विश्वासनं दिलेलं नाव छापलं होतं.
या बालकलावंतानं चित्रसृष्टीत दाखवलेलं हे कौशल्य सामान्य प्रेक्षकांना तर चित्ताकर्षक वाटेलच, पण चित्रकार शिल्पकारांचेही प्रशंसोद्गार मिळविल यात शंका नाही, असा अभिप्राय देऊन संपादकांनी बालचित्रकार विश्वासचं अभिनंदन केलं होतं. पोरानं नाव काढलं. गुजाताईच्या हाताला यश आलं, बापू म्हणाले. वारुताई, छोकरा प्रवासानं शिनला असेल, त्याला आधी खाय प्यायला दे, नंतर गुजाताईला जाग येईल, मग मायलेकरांची भेट कर. वारुताई विश्वासला घेऊन घरात गेल्या. मरण यायचंच असलं तरी समाधानानं मरेल बिचारी आता, बापू म्हणाले. का वंगाळ बोलता असं? ताई लेकाचं कौतुक करायला बऱ्या होऊन पुष्कळ दिवस जगतील असं बोला की, द्रौपदी थोड्या चिडक्या आवाजात बोलली. गुजाताई जाग्या झाल्याची वर्दी आल्यावर आम्ही एक एक जण त्यांच्या खोलीत जमू लागलो. विश्वासच्या आगमनाची वार्ता अक्कांनी टप्प्याटप्प्याने त्यांना कळवली. यावेळी आनंदसुद्धा सहन करण्याची कुवत गुजाताईच्या विकल मनात नव्हती. म्हणूनच जाणत्या अक्कांनी ती आनंद वार्ता हळूहळू सांगून गुजाताईची मनोभूमिका तयार करून ठेवली. तरीही विश्वास गुजाताईच्या पुनर्भेटीचा व्हायचा तोच परिणाम झाला. खोलीत पाऊल टाकताच ताई ग म्हणत विश्वासनं गुजाताईच्या अंगावर झेप घेतली आणि आलास माझ्या राजा असं म्हणत गुजाताईही त्याला कवटाळण्यासाठी ताडकन उठून बसल्या. हा धसमुसळेपणा त्यांना वावडा होता आणि त्यातच त्यांचं हृदय एकदम बंद पडलं असतं. वारुताई, द्रौपदींनी गुजाताईंना सावरून हलके हलके निजवलं. नका ग मला अशा बांधून ठेवू, लेकरू किती दिवसांनी भेटतंय असं म्हणत त्यांनी डोळे मिटले. त्यांचं तोंड बंद झालं. श्वासोच्छवास मंद झाला. अक्का धावून गेल्या. त्यांनी हलक्या हातानं गुजाताईचं कपाळ, छाती चेपायला सुरुवात केली. हर्षाचा तो झटका उसरून गुजाताईनं डोळे उघडले. बरं का गुजाताई, तुझा विश्वास बाळ आता तुला भेटला. आता तो अगदी तुझ्यापाशी राहणार आहे. मग घाई का करतेस अशी? अशानं दिवा विझेल. अक्कांचं अर्धवट राहिलेलं वाक्य गुजाताईनं पुरे केलं. पण अक्का, आता खुशाल विझू देतो. ज्याच्यासाठी जीव घुटमळत होता तो माझा. त्या तुझ्या विश्वासासाठीच तुझा दिवा अखंड तेवत राहिला पाहिजे. आशेनं आलंय लेकरू, त्याच्यासाठी तुला जगलं पाहिजे. तुझा हा धसमुसळेपणा मुळीच चालायचा नाही. स्वस्थ, अगदी स्वस्थ पड. विश्वास, तूही नुसता बसून राहा. हळूहळू कपाळ हातपाय चेप ताईचं, फार बोलू नको. विश्वास गुपचूप ताईपाशी बसला. वस्तुस्थितीची भेसूरता त्यालाही उमगली होती की काय कुणास ठाऊक. त्याची पहिली उल्हासित चर्या भीतीग्रस्त झाली होती. विश्वास जवळ बसताच त्याला अंग चेपू देण्याऐवजी गुजाताईंनीच त्याचं तोंड कुरवाळायला सुरुवात केली. त्याचं डोकं आपल्या अंगावर टेकून त्याच्या मस्तकावर आपलं मुख नमवलं. दोघांचीही प्रेमसमाधी लागली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू पाझरत होते. आम्हा इतर मंडळींचे डोळेही तो देखावा पाहून भरून आले. आशा, मोसंबी आहे ना ग? गुजाताईनं विचारलं. आहेत ना, हवी तेवढी आहेत. आज आणखी करंडी येईल. देऊ तुला? दे, चांगलं बघून सोल हं. आशानं बशी पुढं करताच त्यातली फोड उचलून गुजाताईनं विश्वासच्या तोंडात घातली. ते वात्सल्य पाहून मला वाटलं मीच विश्वास असतो तर काय बहार आली असती. कंठेबुवा आले आणि त्यांच्या मागून 4-5 मिनिटात दरवाजात घोड्याच्या टापा वाजल्या. खासे साहेबही आले होते. त्यांनी पिशवीतून संत्री, मोसंबी आणि फुलांचा पुडा काढून आशाच्या हाती दिला. आशानं शेवंती, गुलाब बाहेर काढले आणि गुजाताईच्या उशाशी ठेवले. आशा, माझी ट्रंक घेतेस इकडं? गुजाताई म्हणाल्या. आशानं ताईची ट्रंक उघडली. त्यात वरचं पुडकं आहे ते काढ आणि दादांना दे. माझ्याकडं वळून त्या म्हणाल्या. दादा, हे पुडकं इथं उघडायचं नाही. घरी गेल्यावर ते उघडून बघा. तुमच्या लेखन व्यवसायाला त्याचा काही उपयोग झाला तर बघा. त्यात काही तथ्य वाटलं नाही तर पाणी तापवायचा बंब असेलच तुमच्या घरी. आता आणखी एक काम कर आशा. तो रेशमी रुमालात बांधून ठेवलेला फोटो काढ आणि माझ्यासमोर टेबलावर ठेव. आशानं फोटो काढून टेबलावर ठेवला. एका सुंदर दाम्पत्याचा फोटो होता तो. गुजाताईंनी उषागतचे गेंद उचलून आपल्या मस्तकी लावले आणि आशाच्या हाती देत म्हटलं, ही माझी पूजा व्हा त्यांना. माझे देव आहेत ते. आशानं फुलं फोटोवर बसवली. गुजाताईंनी हात जोडले आणि सद्गदित होऊन बोलायला सुरुवात केली. अक्का, तुम्हा कुणाला आतापर्यंत मी थांगपत्ता लागू दिला नाही, पण आता सारं सांगून टाकते. हे रावजी, माझे देव, या देवाचं अर्धांगीपद मला लाभलं. यांनी संतुष्ट राहावं, जगात आपला प्रकाश पाडावा
म्हणून मी होऊन यांच्यापासून दूर झाले. माझी इच्छा होती तसे हे आता सुखी झाले आहेत. यांचं मरतेवेळी दर्शन व्हावं ही एकच आशा अपुरी राहिली आहे. माझं पत्र ह्यांना मिळालंच की नाही कुणास ठाऊक. गुजाताईंनी एक जड सुस्कारा सोडून कपाळाला हात लावला. बुवा, आता भजन म्हणा थोडं. आशा, बेटा तूही म्हण त्यांच्याबरोबर. आशा बुवांनी तंबोरीच्या सुरात आपला सूर मिळवला आणि गुजाताईचं आवडतं गीत सुरू केलं. गुजाताई डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांनी हात जोडले होते. आम्ही सारी मंडळी त्या भजनानंदात तल्लीन झालो होतो. दरवाजात टांगा थांबल्याचा आवाज आला. डॉक्टर असतील असं वाटलं आणि ते असले तर आत येतीलच अशा कल्पनेनं आम्ही आपल्या जागी बसून राहिलो. पण जोशीबुवा आत येऊन म्हणाले, कुणी पाहुणे आलेले दिसत आहेत. बापू आणि मी बाहेर आलो. साध्या स्वच्छ पोशाखातले एक गृहस्थ आणि तशाच पेहरावातली एक स्त्री मूल पोटाशी धरून अंगणात आलेली दिसली. चेहरे ओळखीचे वाटले, पण एकदम उमज पडला नाही. रुक्मिणीबाई सुदामे इथंच असतात ना? त्या गृहस्थांनी विचारलं. या नावाच्या इथं कोणी बाई नाहीत, बापूंनी उत्तर दिलं. बापूसाहेब गोडसे आपणच ना? आपल्या घरी त्या आहेत आणि त्या आजारी आहेत असं पत्र आलंय मला. मला एकदम उमज पडला आणि मी उद्गारलो, आपण रावजी? बापू, फोटो आत्ताच पाहिलात ना? या, योग्य वेळी आलात आपण. ते रावजी होते. गुजाताईच्या हाकेसरशी ते धावून आले होते. गुजाताईच्या निष्ठेचं साफल्य झालं होतं. त्यांना पतीच्या पुनर्दर्शनानं किती समाधान वाटेल ते वाटो, पण उत्कंठित पत्नीला चिरविरहानंतर मृत्यूशय्येवर का होईना पण पतीचं दर्शन घडणार या कल्पनेनं माझं मन समाधानानं भरून आलं. मन शांत ठेवा हं, भावना अनावर होऊ देऊ नका. ताईची प्रकृती कमालीची हळुवार झालेली आहे. अशा सूचना देत रावजी गौरींना आम्ही खोलीत नेलं. आमच्या चाहुलीनं बुवांनी प्रार्थनागीत थांबवलं. त्यासरशी गुजाताई डोळे उघडून म्हणाल्या, चालू दे ना बुवा, मला बरं वाटतंय विश्वेश्वराची ही आळवणी ऐकताना. बुवांनी वीणा उचलली, पण मी म्हटलं, बुवा थांबा जरासे, तुमच्या आळवणीनं खरोखरच देव धावून आलाय. गुजाताई शांत राहून पहा हं, हे कोण आलंय ते. गुजाताईची क्षीण नजर रावजी गौरीकडे गेली. आपण यायचं आणि गौरी तूही. गुजाताईंना अधिक बोलवेनाच. विश्वासच्या भेटीचीच पुनरावृत्ती झाली. गौरी पुढं सरसावली. रावजीही धावले. दोघे दोहीकडे बसली. गुजाताईचे जीर्ण हात त्यांनी आपल्या हाती घेतले. रुक्मा, उशीर झाला यायला म्हणून रागावलीस? रावजीचा घसा दाटून आला. बाई, तुम्ही, माझा राग तुम्हाला, मी गौरीला बोलवे ना. गुजाताईंनी डोळे उघडले. नजर रावजी गौरीवर खेळवली. गौरीच्या हातातला हात सोडवून घेतला आणि तिच्या मांडीवरच्या छबकड्याचं तोंड कुरवाळायला सुरुवात केली. सगळ्यांची तोंड बंद होती. डोळे डबडबले होते. त्यामुळं आंधळ्या मुक्यांची मैफल जमल्याचा भास होत होता. एखाद्या कादंबरीत शोभणाऱ्या घटना घडून येत होत्या आणि एखाद्या रसाळ काव्याला खुलावट आणतील अशा कोमल भावभावनांचं माधुर्य आम्ही अनुभवत होतो.